तर नांदूर मध्यमेश्वर कालव्याला पाणी सोडण्यासाठी आता शेतकरी आक्रमक झालेत। संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील शेतकरी हे पाण्यासाठी आक्रमक झालेत। आक्रमक शेतकरी नांदूर मध्यमेश्वर कालव्यात देखील उतरलेले आहेत। कोरड्या कालव्यात बसून आंदोलक शेतकऱ्यांनी तेथे अंघोळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे सध्या आपल्या सोबत आहेत। दत्ता, नेमकं काय घडतंय नांदूर मध्यमेश्वर मध्ये? नक्कीच नांदूर मध्यमेश्वर कालव्यातून गंगापूर आणि वैजापूर या दुष्काळी तालुक्यांना पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी हे सगळे शेतकरी आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे सगळे शेतकरी नांदूर मध्यमेश्वर कालव्यात उतरलेले आहेत। हे जे ठिकाण आहे ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वक्ती नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये हे सगळे शेतकरी आपण बघू शकता की बकेट घेऊन कालव्यात उतरलेले आहेत आणि या ठिकाणी हे सगळेजण आंघोळी करतायत। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाणी भेटत नाहीये, हा कोरडा ठक्क पडलेला कालवा आहे, या कालव्याला पाणी सोडण्यात यावं। जे पश्चिम महाराष्ट्रातली 4 ते 5 धरणं आहेत त्या धरणांमध्ये वैजापूर आणि गंगापूर या दुष्काळी तालुक्यांसाठी तब्बल 11 TMC पाणी जे आहे ते राखीव ठेवण्यात आलेलं आहे, मात्र ते पाणी सोडण्यात येत नाही। ते पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी हे सगळे शेतकरी आक्रमक पद्धतीने आंदोलन करतायत। सगळेजण कालव्यात उतरलेले आहेत, बकेट आणलेले आहेत प्रत्येकाने, ते सगळेजण या ठिकाणी आंघोळ करतायत। या ठिकाणचे सरपंच आहेत, काय भूमिका आहे, आंदोलन करताय तुम्ही? सर, आज एक आठवडा उलटून गेला, आम्ही KNMC कालव्यासमोर आंदोलन करत आहे। आमची जलदूत आधार समिती त्याबद्दल शासनातून आमची काही दखल घेतली नाही। नाविलाज असतो आम्हाला आम्ही रात्री काल आमच्या महिला आया बहिणी घेऊन तिथं बसलो 10 वाजेपर्यंत। कोणत्याही प्रकारचे सरकारनं आम्हाला कुठल्याही प्रकारचं आश्वासन नाही, मदत नाही, काहीच नाही केलं। शेवटी माझी बायको रडून रडून घरी निघून गेली आणि मला घरी चला म्हणत होती। आज नाविलाज असतो आम्हाला सर्व शेतकऱ्यांना इथं येऊन म्हणजे अक्षरशः एवढी पाण्यात नाही म्हणून आंघोळ करावं लागू राहिली, इतकी वाईट परिस्थिती आहे। तर अशा पद्धतीनं पाणी नसल्यामुळे या शेतकऱ्यांच्या शेतीतली पिकं सुद्धा करपायला लागलेली आणि पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही। त्यामुळे हे सगळे शेतकरी आपण पुन्हा एकदा बघू शकता की कालव्यात उतरलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं आंघोळ करणं जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नक्कीच दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।